करंट आणि इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरमध्ये आपण करंट आणि इलेक्ट्रिसिटी, करंट म्हणजे फ्लो ऑफ चार्जेस आणि इलेक्ट्रिसिटी म्हणजे एक एनर्जी आहे जी फ्लो ऑफ चार्जेसमुळे तयार होते. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला पोटेन्शियल डिफरन्सही पाहायला मिळते. तर पोटेन्शियल डिफरन्स जाणण्याआधी पोटेन्शियल काय होते ते बघूया. तर जर तुमच्याकडे कोणतं पण मटेरियल आहे आणि त्याच्यामधनं जर चार्जेस फ्लो होत आहेत, तर एका साईडला जेव्हा जास्त चार्जेस राहतील, दुसऱ्या साईडला कमी चार्जेस राहतील, तेव्हाच तो करंट फ्लो होऊ शकते किंवा चार्जेसचा फ्लो होऊ शकते. तर ज्या साईडला जास्त चार्जेस आहेत त्याला आपण कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे म्हणू आणि दुसऱ्या साईडला जिथं चार्जेस कमी आहेत त्याला आपण कॉन्सन्ट्रेशन कमी आहे म्हणू. आता याच्यामध्ये किती डिफरन्स आहे याच्यामध्ये, तर आपण त्यालाच काय म्हणतो, पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आणि डिफरन्स म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. इतका समजला? आता पहा, जर एखादा कंडक्टर आपल्याकडे आहे आणि कंडक्टरमधनं इलेक्ट्रिसिटीचा किंवा करंटचा फ्लो होत आहे. आता अशा वेळी चार्जेसच्या फ्लोला रोखण्यासाठी काही गोष्टी असू शकतात. तर याच गोष्टींना आपण म्हणतो रेझिस्टन्स. आणि हा रेझिस्टन्स जो राहते तो राहू शकते एखाद्या मटेरियलच्या ॲबिलिटीवर. जर एखाद्या मटेरियलने विचार केला किंवा मटेरियलची टेंडन्सी असते ती करंटला फ्लो होऊ देत नाही, तर याच टेंडन्सीस आपण रेझिस्टिव्हिटी म्हणतो. आता आपण या चॅप्टरमध्ये आणखी काय शिकतो, तर सिम्बॉल शिकतो. जसे की स्विच कसे लावणार, डिव्हाइस कसे लावणार, आणखी बॅटरी कशी अरेंज करू शकतो, सेल कशा प्रकारे लावतो, फ्लो ऑफ चार्जेस कशा प्रकारे शो करतो. ह्या सर्व गोष्टी आपण सर्किट रिप्रेझेंटेशनमध्ये शिकतो. आता हा जो सर्किट रिप्रेझेंटेशन आहे याच्यामध्ये आणखीन 2 गोष्टी येतात, की आपण जो रेझिस्टन्स आता शिकला म्हणजे अपोझिशन ऑफ चार्जेस, याला यूज करतो आपण एक डिव्हाइस म्हणून. आणि हा जो डिव्हाइस आहे त्याला आपण रेझिस्टर म्हणतो. हा रेझिस्टर आपण सीरीजमध्ये लावू शकतो. म्हणजे एकाच्या पॉझिटिव्ह चार्ज दुसऱ्याच्या निगेटिव्ह सोबत, हा निगेटिव्ह दुसऱ्याच्या पॉझिटिव्ह सोबत जोडणार आणि हा पॉझिटिव्ह दुसऱ्याच्या निगेटिव्ह सोबत जोडणार. अशा प्रकारे अल्टरनेट जर अरेंजमेंट होत असली तर आपण याला सीरीज अरेंजमेंट म्हणतो. जशा प्रकारे आपल्या घरी सीरीज राहते तशाच प्रकारे हा दिसते. आणि तशाच प्रकारे आपण याच रेझिस्टरची पॅरलल अरेंजमेंटही करू शकतो. जर सर्वच्या सर्वांच्या पॉझिटिव्ह चार्ज एकाच सोबत कनेक्ट आहे तर अशांना आपण म्हणतो पॅरलल अरेंजमेंट. तर इतक्या सर्व गोष्टी आपल्याला एकाच चॅप्टरमध्ये शिकायच्या आहेत, वन शॉट व्हिडिओमध्ये शिकायच्या आहेत. तर या पटकन चॅनलवर आणि बघा व्हिडिओ करंट इलेक्ट्रिसिटीवर. थँक यू.